नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही आहे आपली प्रोजेक्ट कार. आम्ही आत्ताच एक नवीन प्रोजेक्ट कार घेतलेली आहे, टाटा नॅनो. त्याच्यावर आपण काही मॉडिफिकेशन वगैरे नॉर्मल गोष्टी ज्या आहेत त्या करणार आहोत. 2010चं मॉडेल आहे, टाटा नॅनो पेट्रोल. तर बघूया आपण काय काय या गाडीमध्ये. तर मित्रांनो, ही आहे टाटा नॅनो CX मॉडेल आहे. याचे पेपर वगैरे क्लिअर करायचे आहेत. तर अशा प्रकारे काही आहे ही गाडी. त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल हॅलोजन हेडलॅम्प्स मिळतात. त्याच्यामध्ये आम्ही सध्या LED टाकलेत. हे इथं एक्स्ट्रा LED सुद्धा आम्ही लावलेले आहेत आणि अशा प्रकारे आहे नंबर प्लेट वगैरे. आता हे बोनेट आहे. ह्याच्यामध्ये आपलं या गाडीचं जे इंजिन आहे ना, ते मागच्या साईडला येतं. याच्यामध्ये स्पेअर टायर वगैरे आणि वॉशर फ्लुइड वगैरे या सर्व गोष्टी आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आपण पहिले साईड प्रोफाईलला बघून घेऊया. तर अशा प्रकारे आहे या गाडीचं साईड प्रोफाईल. 4 सीटिंगची कॅपॅसिटी या गाडीमध्ये दिलेली आहे. एकदम स्वस्त जी कार आहे ना, 4 व्हीलरमध्ये, ती टाटा नॅनो आहे. तर अशा प्रकारे टायर या गाडीचे मिळतात. 12 इंचीचे टायर या गाडीमध्ये मिळतात. पण या गाडीचं असं आहे की पुढचे 2 टायरची साईज वेगळी आहे आणि मागचे जे 2 टायर आहेत त्याची साईज थोडीशी वेगळी आहे. म्हणजे ही जी रुंदी आहे ना या बाजूची, तिच्यामध्ये फरक आहे. तर या गाडीचा जो पुढचा टायर आहे त्याच्यामध्ये 135/70R12 12 इंचीचा टायर मिळतो आपल्याला. आणि ह्याला 4ही ड्रम ब्रेक मिळतात. हे 3 बोल्ट मिळतात त्याच्यावर. अशा प्रकारे आहे. इथे फेंडरला इंडिकेटरसुद्धा आहे. हा छोटासा मिरर दिलेला आहे. तर आत्ताच आम्ही आणलेली आहे गाडी. ह्याच्यामध्ये साफसफाई वगैरे काहीच केलेली नाही आहे. जशी आहे तशी तुम्हाला दाखवतो आहे. आता बरेच दिवस गाडी बंद असल्यामुळे साफसफाई वगैरे काहीच केलेली नाही आहे या गाडीची. आणि हा आहे या गाडीचा मागचा टायर. मागचा टायर जर बघितलं तर 155/65R12 असा या साईजचा आहे. हा टायर थोडा मोठा आहे. हे जे आहेत ना मित्रांनो, ते या गाडीला इंजिनला हवा जाण्यासाठी वेंट दिलेले आहेत. इथनं जेव्हा आपली गाडी रनिंग होईल तेव्हा इथनं हवा आपल्या इंजिनपर्यंत जाईल. कारण ह्या गाडीचं जे इंजिन आहे ते मागच्या साईडला आणि ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह आहे. तर आता आपण या गाडीच्या मागच्या साईडला जर बघितलं तर मोठी अशी ग्लास आपल्याला मिळते, एकदम सुंदर अशी. आणि ही डिक्की आहे. आता या डिक्कीचं एक तुम्हाला सांगतो मी, ही जी नॅनो आहे ना, ही म्हणजे सर्वात पहिली आलेली 2010च्या टायमात आलेली जी गाडी आहे त्याच्यामध्ये डिक्की ओपन होत नव्हती. पण त्याच्यानंतर ज्या 14-15च्या आसपास ज्या गाड्या आल्यात त्या गाड्यांमध्ये आपल्याला डिक्कीसुद्धा ओपन होते. आता या गाडीची डिक्की ओपन नाही होत. पण याचं जे इंजिन आहे ते तुम्हाला मी आतल्या बाजूने दाखवणार आहे. इथे नॅनोची बॅजिंग, CXची बॅजिंग आणि जे बंपर आहेत ते ब्लॅक कलरमध्ये येत होते, म्हणजे प्लास्टिकमध्येच येत होते. अशा प्रकारे आहे. इथे जाळी वगैरे आहे दिलेली एअर व्हेंटिलेशनसाठी. हा आपला सायलेन्सर पाईप, एक्झॉस्ट पाईप आपण बोलू शकतो. ह्याच्या आतमध्येच रेडिएटर आणि रेडिएटरचा फॅन वगैरे आहे. हे जे मॉडेल आहे ना नॅनो CX आणि जे 2010चं मॉडेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ACचा सुद्धा ऑप्शन होता. तर या गाडीमध्ये AC सुद्धा आहेच. अशा प्रकारे वरतून बघू शकता. या अशा सुंदर अशा या टेल लाईट दिलेल्या आहेत. या टेल लाईट ज्या आहेत ते टाटा इंडिकामध्ये सुद्धा येत होत्या अशाच प्रकारच्या. त्याचं डिझाईन आपल्याला टाटा नॅनोमध्ये दिलेलं आहे. इथे आपल्याला हॅलोजन ब्रेक मिळतं, इंडिकेटर आणि रिव्हर्स लॅम्प. आणि इथे आपल्याला रिफ्लेक्टर दिलेला आहे. तर बघू शकताय मोठी अशी ग्लास. या साईडने जर बघितलं या साईडला सुद्धा 2 ग्लास आपल्याला मिळतात. खूप मोठ्या ग्लास मिळतात जेणेकरून विजिबिलिटी आहे ती खूप चांगली होईल. तर अशा प्रकारे आहे. फ्रंट साईडनी ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर जवळजवळ 160 mm ते 170 mmच्या आसपास ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला या गाडीमध्ये मिळतो. मागच्या साईडला बघितलं सस्पेन्शन, मागे कॉईल स्प्रिंग शॉक अब्सॉर्बर दिलेले आहेत आणि पुढे सुद्धा सेम तसंच आपल्याला सस्पेन्शन सेटअप दिलेला आहे. थोड्या दिवसांमध्ये काही व्हिडिओ जे येतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाकी साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये सांगणारच आहे. पण सध्या एक वॉकराऊंड म्हणून आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. तर अशा प्रकारे आहे, बघून घ्या. या गाडीचं सस्पेन्शन एकदम छोटा आहे. टायर साईजसुद्धा छोटी आहे आणि गाडीचे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या आहेत आणि स्वस्तसुद्धा आहेत. तर ही गाडी कितीला घेतली वगैरे ते मी तुम्हाला नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आता मी तुम्हाला आतल्या बाजूला नेतो, म्हणजे इंटेरियरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, अशा प्रकारची आपल्याला ही चावी मिळते. ह्याच्यावर टाटाचा लोगो दिलेला आहे. ओरिजिनल चावी आहे. इथे आपण मॅन्युअली लॉक अनलॉक करू शकतो अशा प्रकारे. आणि हे आपल्याला नॉर्मल डोअर हँडल दिलेलं आहे अशा प्रकारे डोअर आहे. आणि हा आहे या गाडीचा दरवाजा. बघू शकताय हा डोअरपॅड आहे. डोअरपॅडवर आपल्याला विंडो अप डाऊन करण्यासाठी म्हणजे मॅन्युअल दिलेला आहे. काचवर खाली करण्यासाठी मॅन्युअल हँडल दिलेलं आहे. इथे आपल्याला ग्रॅब हँडल दिलेलं आहे जेणेकरून आपण दरवाजा बंद करू शकतो. लॉक अनलॉकचा नॉब दिलेला आहे आणि हे दरवाजा ओपन करण्यासाठी. तर हा आहे अशा प्रकारे या गाडीचा इंटेरियरचा व्ह्यू या बाजूने. आणि इंटेरियरला जर बघितलं आपल्याला 2 नॉर्मल सीट मिळतात आणि चांगलं कम्फर्टेबल असे सीट आहेत आणि स्पेशियस आहेत. खूप मोठे असे सीट आहेत. जशी गाडी आहे तशाच प्रकारे सीटसुद्धा आहेत. इथे आपल्याला सीटचं जो अँगल आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी लिव्हर दिलेला आहे.
इथे थोडंसं असं स्पेस कंपनीकडनं दिलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही सामान वगैरे ठेवू शकता. आणि या गाडीची जी बॅटरी आहे ती सीटच्या खालच्या साईडला मिळते. काही गाड्यांची जी बॅटरी आहे ती मागेसुद्धा आहे, पण या गाडीची जी बॅटरी आहे ती आता इथे सीटच्या खाली मिळते. एक साईडची बॅटरी आम्ही या गाडीमध्ये टाकलेली आहे, बघू शकतो या सीट खाली आहे. आणि आतल्या साईडला जर बघितलं 2 स्पोक स्टेअरिंग व्हील दिलेला आहे. गाडी थोडी आतमधनं खराब आहे, बघू शकता कचरा वगैरे आहे. तर गाडी आत्ताच घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा कचरा वगैरे गाडीमध्ये आहे, साफसफाई काहीच केलेली नाही आहे. तर लवकरच तुम्हाला या गाडीचे बाकीचे व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. आणि हा अशा प्रकारे आहे या गाडीचा इंटेरियरचा व्ह्यू. डॅशबोर्ड किती सुंदर असा डॅशबोर्ड आपल्याला या गाडीमध्ये मिळते, बघू शकता. इथे आपल्याला खूप सारा स्पेस मिळते, त्यानंतर इथेसुद्धा खूप सारा स्पेस मिळतो. हे जे मॉडेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हा ओपन स्पेस मिळतो आहे, पण ह्याच्यानंतर जे मॉडेल आलेले आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला असा पूर्ण कवर स्पेस मिळतो, म्हणजे लॉकचा असं असतो. त्याच्यामधनं आपण लॉक करू शकतो, काही गोष्टी ज्यात लॉक करून ठेवू शकतो. आणि इथे स्पीकरची सुद्धा प्लेसमेंट वगैरे मिळते. आता आम्ही असं सध्या बॉक्स वगैरे लाईट वगैरे ॲपग्रेड केलेत ना त्याचे बॉक्स ठेवलेले आहेत. इथे गणपती बाप्पा आणि इथे थोडंफार सामान वगैरे आहे. गाडीचे पेपर वगैरे आहेतच, पेपर फक्त रिन्यू करायचे आहे बाकी आहेत. आणि इथे बघू शकता हे आहे आपल्या गाडीचं मीटर. आता मी तुम्हाला गाडी किती चालले ते दाखवतो. हे बघा इथे आपण चावी लावतो आहे, चावी लावली, चावी चालू केली की इथे आपल्याला या गाडीचं मीटरमध्ये बघू शकताय. इथे जर बघितलं तुम्ही 33,466 किलोमीटर ही आपली गाडी चाललेली आहे, फक्त आणि फक्त 33,466. जी रनिंग आहे ना ती पूर्णपणे ओरिजिनल आहे. तर हा आपल्याला 120पर्यंत स्पीड दिलेला आहे, पण मॅक्स टू मॅक्स ही गाडी 80 ते 90च्या स्पीडपर्यंत जाते, त्यानंतर अनकम्फर्टेबल होते. आणि आपल्याला या गाडीचा जो स्पीड आहे तो नॉर्मल 60 ते 70च्या पर्यंत ठेवायचा आहे. आणि दुसरं जर बघितलं तर चेक लाईट वगैरे या सर्व गोष्टी आहेत. आणि हे आहेत या गाडीचे AC वेंट. या गाडीचा AC जो आहे तो सुद्धा चालू आहे आणि खूप थंड असा कूलिंग करतो या गाडीचा AC. हे नॉब दिलेले आहेत ACचा जो फ्लो आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी. त्यानंतर हे ACचा फॅन स्पीड जो आहे तो कमी जास्त करण्यासाठी दिलेला आहे. इथे आपली हवा आतबाहेर हे बटन वगैरे तुटलेलं आहेत, हे AC ऑन ऑफ करण्याचा. आणि इथे टेम्परेचरचं हा छोटासा असा म्युझिक सिस्टीम दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्लूटूथ वगैरे मिळतं. हे आफ्टर मार्केट गोष्टी आहेत या सर्व. या बाजूला जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला एक AC वेंट मिळतो आणि एक क्वार्टर ग्लास मिळते. एकदम सुंदर अशी बघायला वाटते क्वार्टर ग्लास. ही बाहेरच्या साईडने सुद्धा सुंदर वाटते आणि आतल्या साईडने सुद्धा. या बाजूला जर बघितलं इथे एक बटन दिलेलं आहे, ज्या समोर LED लाईट लावलेले आहेत एक्स्ट्रा, त्यासाठी हे बटन आहे. आणि हे कंट्रोल्स, ह्याच्यामधनं आपण हेडलाईट ऑन ऑफ करू शकतो, त्यानंतर वायपर ऑन ऑफ करू शकतो. सिंगल वायपर आपल्याला या गाडीमध्ये मिळतं, वायपर प्लस वॉशर. आणि हा आहे छोटासा मिरर. आणि इथे आपल्याला दिलेला आहे या गाडीचा रीडिंग लॅम्प दिलेला आहे, तो सुद्धा रिपेअर करायचं बाकी आहे. हे आपले सनवायझर दिलेले आहेत. आणि हा असा मिळतो आपल्या या गाडीचा रूफ. त्यानंतर आपण येऊया या गाडीच्या गिअरकडे जर आलो तर आपल्याला या गाडीमध्ये 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं, 4+ रिव्हर्स अशा प्रकारे हा मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतो. इथे आपल्याला एक चार्जिंग सॉकेट किंवा मग सिगरेट लायटरसुद्धा मिळून जातं. तर अशा प्रकारे आहे. आणि खूप सारा स्पेस या गाडीमध्ये दिलेला आहे. आता जर बघितलं इथे माझीसुद्धा स्पेस बघू शकता तुम्ही. गाडी जरी छोटी दिसायला असली तरी आतल्या बाजूला जर स्पेस बघितला तर खूप आहेच. इथे 3 पॅडल, क्लच, ब्रेक आणि एक्सिलेटर असे 3 पॅडल आहेत. आणि इथे खूप स्पेस आहे. या बाजूला जर बघितलं मध्ये सुद्धा खूप सारा स्पेस आहे. मॅन्युअल हँडब्रेक, इथे थोडीफार जागा आहे. आणि इथे सुद्धा हे सीट वगैरे ॲडजस्ट करायची जागा दिलेली आहे. हा इनबिल्ड हेडरेस्ट या गाडीमध्ये आपल्याला मिळून जातो. सीट बेल्ट वगैरे या सर्व गोष्टी त्यावेळीसुद्धा या नॅनोमध्ये येत होत्या. खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी मिळत होत्या. आता आपण येतो या गाडीच्या मागच्या साईडला आलो तर मागच्या साईडला 2 लोकांची बसण्याची जागा होईल इतकी जागा आहे. 3 सुद्धा बारीक लोक असतील लहान, तर ते 3 लोकंसुद्धा बसू शकतात. हा टायर आमच्या दुसऱ्या गाडीचा टायर आहे. आणि अशा प्रकारे स्पेस वगैरे आहे. खूप चांगला स्पेस आहे, खूप चांगला हेडरूम वगैरे या गाडीमध्ये मिळतो. या बाजूला जर बघितलं डोअरपॅड, इथे सुद्धा सेम डोअरपॅड मिळतो. आणि मॅन्युअल आपली विंडो जी आहे ती ऑपरेट करण्यासाठी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे या गाडीचा ओव्हरऑल लुक. आता मी तुम्हाला दाखवतो या गाडीचं बोनेट खोलण्यासाठी आपल्याला इकडे बघू शकतो. या बाजूला जर आलो इथे आपल्याला नॉब दिलेला आहे बोनेट खोलण्यासाठी. असं खेचला की मग बोनेट या गाडीचं ओपन होईल. इकडे जर आलो आपल्याला इथे टाटाचा लोगो, सुंदर असा टाटाचा लोगोसुद्धा मिळतो. आणि एकदम छोटंसं बोनेट आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातं. बघू शकता हे बघा किती छोटं आणि किती हलका आहे. इथेही स्टँड आहे लावण्यासाठी. आणि या गाडीला जर इथं बघितलं ही आहे या गाडीचं स्पेअर व्हील. या गाडीला स्पेअर व्हील पुढे येतो, कारण इंजिन या गाडीचं मागे असल्यामुळे स्पेअर व्हील आपल्याला पुढे मिळतो. आणि सेम साईजचा आपल्याला स्पेअर व्हील या गाडीमध्ये मिळतो. इथे आपण पेट्रोल फ्यूल करू शकतो. ही गाडी पेट्रोल आहे, इथनं आपण पेट्रोल टाकू शकतो या गाडीमध्ये. हे AC साठी आहे. इथे वायपर मोटर, इथे ब्रेक ऑइल आपण ॲड करू शकतो. त्यानंतर इथे
वायपरचं वॉशर फ्यूज आहे ते ॲड करू शकतो. बाकी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये नाही आहे. आणि पुढच्या बोनेटमध्ये तसं काही या गाडीमध्ये येत नाही. ही LED एकच LED सध्या चालते. बऱ्याचशा गोष्टी या गाडीच्या रिपेअर वगैरे करायच्या आहेत, बाकी त्या आपण करणार आहोत. आणि अशा प्रकारे आहे या गाडीचं बोनेट. आता मी तुम्हाला दाखवतो या गाडीचं इंजिन बे. तर मित्रांनो, या बाजूला आहे या गाडीचं इंजिन. हे बघा, एक छोटंसं इंजिन आपल्याला या गाडीमध्ये मिळतं. 624 CCचं 2 सिलेंडर MPFI पेट्रोल इंजिन आपल्याला या गाडीमध्ये मिळून जाते. अशा प्रकारे आहे. आणि हे जे इंजिन आहे पेट्रोल इंजिन, ते 67 bhp आणि 51 Nmचा टॉर्क प्रोड्यूस करतं. म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक असा टॉर्क या इंजिनमध्ये आपल्याला मिळून जातो. गाडीच्या कॅपॅसिटीप्रमाणे हा टॉर्क आणि पॉवर जी आहे ती खूप चांगली आहे. आणि मायलेजचा जर विचार केला तर आपल्याला या गाडीमध्ये 17-18, कंपनी जर विचार केला तर कंपनी 25चा ॲव्हरेज क्लेम करते, पण आपल्याला 17 ते 18चा ॲव्हरेज आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो. अशा प्रकारे आहे. या गाडीचं रेडिएटर वगैरे, हा आपला कुलंटचा टँक, आणि या इथे बघू शकता या इथे टायमिंग बेल्ट वगैरे, अल्टरनेटर, या खूप साऱ्या गोष्टी आहेत. थोडंफार काम वगैरे सुद्धा आहे. ऑइल लिकेज वगैरे झालेलं आहे. हे सर्व आपण काम या गाडीमध्ये करणारच आहोत. त्याच्या व्हिडिओ तुम्हाला काही दिवसानंतर बघायला मिळतीलच हळूहळू. तर अशा प्रकारे आहे या गाडीचं इंजिन. 600 CCचं इंजिन आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातं. हे बघा, इंजिन बे दाखवण्यासाठी ही गाडीमध्ये डिक्की उघडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे जे पॅनल आहे हे काढावं लागतं, सीट फोल्ड वगैरे करावे लागतं. अशा प्रकारे आहे या गाडीचं इंजिन. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची जी व्हिडिओ टाटा नॅनोची, आणि गाडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या गाडीचे जर लेटेस्ट अपडेट बघायचे असतील तुम्हाला तर आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा. त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्ही या गाडीच्या बाकी व्हिडिओ बघण्यासाठी एक्सायटेड असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणकोणत्या मॉडिफिकेशन करायचे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.